Hello friends, welcome back to my channel Maskes. So friends, in today's video we are going to learn lesson number 3.4, think before you speak, of a 9th class. So before I start the video, I request all of you, if you are still new to my channel, please subscribe the channel and like and share the video. So let's get started. Think before you speak. बोलण्यापूर्वी विचार करा. अतिशय म्हणजे आपल्याला या पाठातून आपल्याला खूप काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तर सुरुवात करूया. मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. की मनुष्याने जास्तीत जास्त ऐकावे आणि कमीत कमी बोलावे. म्हणजे माणसाने कमीत कमी बोलले पाहिजे आणि जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. दॅट इज वाय ॲट द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समॅन बेंजामिन डिझरेली सेड, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 years अँड 1 mouth. म्हणूनच थोर ब्रिटिश मुत्सद्दी, स्टेट्समॅन म्हणजे काय, मुत्सद्दी बेंजामिन डिझरेलीने म्हटले आहे की निसर्गाने माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलेले आहे. याचा अर्थ सरळ सरळ काय की 2 कान दिलेत, याचा अर्थ की आपण जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे. आणि 1 तोंड दिले याचा अर्थ असा आहे की आपण कमीत कमी बोलले पाहिजे. म्हणजे आपण कमीत कमी बोलावे आणि जास्तीत जास्त ऐकावे अशी आपली नैसर्गिक रचनाच आहे. आपल्या शरीराची रचनाच अशी आहे असं ब्रिटिश मुत्सद्दी बेंजामिन डिझरेलीने म्हटले आहे. इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस, ही वुड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. तर किती मजेदार गोष्ट आहे बघा. जर माणसाने जास्तीत जास्त बोलावे आणि कमीत कमी ऐकावे असंच असतं तर कदाचित आपल्याला 2 तोंडे असती आणि 1च कान दिला असता. पण तसं काही आपल्याला नाही. आपल्याकडे 1च तोंड आहे आणि 2 कान आहेत. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. तर कल्पना करा 2 तोंड असणाऱ्या माणसाची, की ज्याला 2 तोंड आहेत आणि 1च कान दिलेलं आहे, की दोन्ही बाजूंना 2 तोंड आणि मधोमध बरोबर मध्ये 1 कान दिलेला आहे. तेव्हा असंच परिस्थिती असते. जर आपण कसे दिसलो असतो, किती विचित्र आपल्याला वाटलं असतं, याची आपण नुसती कल्पना करू शकतो. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनेल्स ओपन ऑल द टाइम. आणि लक्षात घ्या, कान हे एखाद्या नरसाळ्यासारखे असतात. फनेल्स म्हणजे काय, नरसाळ्यासारखे असतात. ओपन ऑल द टाइम. नरसाळ कसं सतत नेहमी उघडच असतं, अगदी त्याच पद्धतीने कान हे आपले नरसाळ्यासारखे सतत उघडेच असतात. सो देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. त्यामुळं कानांना बंद करणारा दरवाजा आजतागायत आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात आलेला नाही. wherever if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. मग कान बंद करणारा दरवाजा आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण आपल्याला एक शब्द जरी, याउलट एक शब्द जरी बोलायचं असलं तरी त्याला त्या 2 भिंतीमधून, त्या 2 कुंपणामधून, त्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला आपल्या शरीरात असलेल्या या 2 भिंतीमधून 2 कुंपणं पार करून बाहेर यावं लागतं. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टूथ. मग एखाद्या शब्दाला आपल्या ओठाच्या बाहेर यायचं आहे, म्हणजे बाहेर यायचं आहे, तेव्हा जे 2 कुंपणं त्याला पार करून यावं लागतं. ती 2 कुंपणं म्हणजे कोणती कुंपणं आहेत, तर पहिलं कुंपण म्हणजे आपल्या या खालच्या आणि वरच्या दातांच्या 2 ओळी. हे ज्या 2 ओळी आहेत त्या उघडल्याशिवाय शब्द बाहेर येणार नाहीत. देर इज सेकंड इज द फेन्स ऑफ द 2 लिप्स. आणि दुसरी जी भिंत आहे ती म्हणजे, दुसरं जे कुंपण आहे ते म्हणजे आपल्या ओठांचं. म्हणजे ह्या 2 भिंती पूर्ण केल्याशिवाय, पार केल्याशिवाय, ओलांडल्याशिवाय शब्द आपल्या तोंडाबाहेर येत नाही. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, इट हॅज टू pierce through these 2 walls, through these 2 fences. आणि बोलण्यापूर्वी, उच्चारण्यापूर्वी एखाद्या शब्दाला या 2 भिंतीतून जावं लागतं. या 2 भिंती, या 2 कुंपणे भेदून पुढे जावं
लागतं. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. म्हणूनच आपण बोलण्यापूर्वी, शब्द उच्चारण्यापूर्वी किमान दोनदा तरी विचार केला पाहिजे. असा सरळ सरळ अर्थ या दोन भिंतीचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारचे जर आपण कानाच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला असं काही आढळून येणार नाही. कान सताड उघडीच असतात. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क्ड दॅट वन ऑफ द अनस्पोकन वर्ड्स यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. एक अतिशय चतुर शून्य शहाणे माणसाने एकदा म्हटलेलं आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता, पण या उलट तुम्ही बोललेल्या शब्दांचे मात्र गुलाम असता. तर बघा, आपण जे शब्द बोलतो आपल्या तोंडाच्या बाहेर निघतात त्या शब्दावर आपलं कसल्याही प्रकारचं बंधन नसतं. पण या उलट जे आपले न बोललेले शब्द असतात, जे आपल्या मनात असतात, त्या शब्दांचे मात्र आपण मालक असतो. कारण ते आपण केव्हाही वापरू शकतो. पण एकदा होठातून निघालेल्या शब्दावर मात्र आपलं कसल्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. म्हणूनच त्या शून्य माणसाने म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या बोललेल्या शब्दांचे गुलाम असता आणि तुमच्या न बोललेल्या शब्दांचे मात्र तुम्ही मालक असता. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. डू व्हॉट यू विल. आता बघा, एकदा का शब्द उच्चारला, तुम्ही काही केलं तरी त्याला मागे घेऊ शकत नाही. जशा प्रकारे धनुष्यातला बाण असतो, एकदा का बाण सुटला धनुष्यातून, तो जसा आपल्याला परत घेता येत नाही, अगदी त्याच प्रकारे आपल्या तोंडातून उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द आपल्या तोंडातून निघाल्यावर आपलं त्याच्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. Therefore you must be very careful about the words that you speak. त्याचमुळे तुम्ही जे काही बोलणार आहात त्याबद्दल आपण खूप काळजीपूर्वक अतिशय काळजी घ्यायला हवी, अतिशय दक्ष असायला हवं. When the word has left your lips, you will not be able to get it back. आणि एकदा का शब्द तुमच्या ओठातून, तुमच्या तोंडातून बाहेर पडला की तो तुम्हाला एकतर मागे घेता येणार नाही किंवा त्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण देखील ठेवता येणार नाही. ही गोष्ट मात्र आपल्याला समजली पाहिजे. मग व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. मग हे न बोललेले शब्द म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय. ज्या शब्दांचे आपण मालक असतो ते 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 आपले नौकर असतात. मग ते शब्द कोणते आहेत. दे आर द थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड्स. मग ते शब्द ते म्हणजे कोणते. पण ते न बोललेले शब्द म्हणजेच तुम्हाला काही सांगायचे असतात पण ते सांगायचे राहून जातात, अशा प्रकारच्या गोष्टी, अशा तुमच्या मनातील विचार, तुमच्या भावना म्हणजेच हे न बोललेले शब्द आहेत. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. मग एकदा का तुमच्या ओठातून हे शब्द बाहेर पडले की तुम्ही ते बदलू शकत नाहीत, ते थोपवू शकत नाहीत, त्यांना पुन्हा परत घेऊ शकत नाहीत किंवा त्यावर तुमचं कसल्याच प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक, धर्मगुरू, टीचर, and said, I have spoken very harsh and unkind words to my friend and he is deeply hurt. I am afraid I have lost my friendship with him. How can I make amends? की एकदा एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि गुरुला त्याने सांगितलं की मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर अशा शब्दामध्ये बोललेला आहे आणि त्यामुळे तो खूपच दुखावलेला आहे, तो खूप दुःखी झालेला आहे. आता याबरोबरच माझं आणि त्याचं मैत्रीत्व तोडणार की काय अशी मला भीती वाटत आहे. मग मी त्याचं हाऊ कॅन आय अमेंड धिस, मी त्याचं परिमार्जन कसं करू, त्याचा पश्चाताप कसा करू, असं एक तरुण माणूस आपल्या धर्मगुरूला विचारतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड पेन. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. मग तो जो गुरु आहे, धर्मगुरू, तो काय म्हणतो की त्याला काय सांगतो की एक कागदाचा तुकडा देतो आणि त्याला सांगतो, कागदाचा एक कागद आणि पेन देतो आणि त्याला सांगतो, त्या तरुणाला सांगतो की तू जे काही कठोर
अतिशय कठोर कडू असे शब्द तुला मित्राला बोललेले आहेत ते सगळे शब्द तू काय कर या कागदावर लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि गुरुजी त्याच्या गुरुने सांगितल्याप्रमाणे तो तरुण व्यक्ती काय करतो, जे काही त्या आपल्या मित्राला कठोर बोललेला आहे तो ते सगळे शब्द तो त्या कागदावर लिहून काढतो. आणि मग पुढं काय होते बघा. नाउ टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इनटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. आणि ते लिहिणं झाल्यानंतर त्याचे गुरु त्याला आज्ञा देतात की तू काय कर, या कागदाचे तू शक्य होईल तेवढे काय कर तितके तुकडे कर, असं ते शोधणे अतिशय चतुर असे गुरुजी त्याला सांगतात. सून द सिंगल शीट वॉज टर्न इंटू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. आणि अशा प्रकारे एक संपूर्ण एका कागदाच्या तावचे अतिशय शेकडो तुकडे त्याने आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे केले. दॅट वॉज इझी डन. हे अतिशय सोपं काम होतं. इट वॉज विंडी डे अँड द टायनी बिट्स की त्याच्यानंतर जे काही कागद लिहून काढल्यानंतर द टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट द यंग मॅन टू थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो. आणि ते लिहून काढल्यानंतर जे काही तुकडे करण्यासाठी सांगितले आणि ते तुकडे लगेच त्याला खिडकीच्या बाहेर फेकून देण्याची आज्ञा दिली. आणि अशा प्रकारे हे काम अतिशय सोपं होतं आणि त्याने अगदी सहजरित्या ते करूनही टाकलं. So it was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. आणि त्या दिवशी थोडासा वारा सुटलेला होता आणि त्यामुळे ते कागदाचे तुकडे अगदी दूर दूरपर्यंत क्षणार्धामध्ये काय झाले, विखरून गेले, उडून गेले. आणि हे सगळं तो तरुण मनुष्य पाहतच होता. पुढे काय झालं. नाउ गो आउट इनटू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. पण त्याला पुढे एक आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या गुरुने त्याला सांगितलं की आता तू काय कर, रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागद गोळा करणे शक्य आहे तेवढे कागद तू काय कर, ते जमा कर, अशी त्याला पुन्हा आज्ञा दिली. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. त्याला तर आश्चर्याचा धक्काच बोलला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. तो तर पुटपुटला, त्याच्या तोंडून शब्दच निघाला तयार होता. तो म्हटला की मागं तो मनुष्य फिरला, पण हे तर खूपच कठीण आहे. दिस इज नॉट ॲन इझी टास्क. हे खूपच अवघड आहे, कारण वारा असल्यामुळे ते तुकडे किती तरी दूरवर विखुरलेले आहेत आणि ते पुन्हा जमा करणं शक्यच नाही, असं तो पुटपुटला. इट विल बी डिफिकल्ट इन बट डू नॉट गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. पुढे शिक्षकांनी त्याला सुचवलं की हे अवघड आहे, हे खरेच अवघड आहे, मलाही माहीत आहे, पण तू किमान प्रयत्न तरी करू शकतोस, असं गुरुजींनी त्यांना सुचवलं. द यंग मॅन वेंट आउट. ही रिटर्न हाफ ॲन आवर later exhausted. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. आणि पुढं तो तरुण व्यक्ती बाहेर गेला आणि अर्ध्या एक तासाने पुन्हा तो दमून भागून परत त्याच्या गुरुकडे आला. आणि तो अगदी म्हणजे त्याने खूप प्रयत्न केलेले होते. जे काही कागदाचे तुकडे इतरत्र पसरलेले होते ते जमा करण्यासाठी तोने खूप प्रयत्न केलेले होते, पण त्याला जमते एकत्र करण्यामध्ये मात्र अपयश आलेलं होतं. एकही तुकडा त्याला त्या ठिकाणी मिळवता आलेला नव्हता. पुढं काय झालं बघा. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स, द टीचर सेड टू हिम. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आज मग नंतर गुरुने त्याला सांगितलं की अगदी हे कागदांच्या तुकड्याच्या बाबतीत जे काही झालेलं आहे अगदी तेच आपण उच्चारलेल्या शब्दांच्या बाबतीत होते. एकदा का तुम्ही शब्द मोठ्याने उच्चारल्यात की ते मागे घेणे अत्यंत कठीण आहे, म्हणून रागाने बोलण्यापूर्वी आपण किमान दोनदा तरी विचार करायला हवा, असं गुरूंनी त्याला सांगितलं. आता पुढे बघा. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायजेस्ट मेन इन एन्शियंट वर्ल्ड. Many were the youth whose lives he influenced for the better. की सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत शुद्ध अतिशय हुशार माणसापैकी एक होता. त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांनी आपले आयुष्य सुखी केलेले आहेत, आपले आयुष्य अधिक चांगली केलेली आहेत. Socrates was one of the wisest men
of ancient world. Many were the youths whose lives he influenced for the better. की सॉक्रेटिस हा प्राचीन जगातला अत्यंत शुद्ध हुशार माणसापैकी एक होता, व्यक्तीपैकी एक होता आणि त्याच्या प्रभावाने, त्याच्या विचाराने कितीतरी तरुणांची आयुष्य आहेत अधिक चांगली झालेली आहे. त्याच्या विचारसरणीचा प्रभाव या तरुणावर पडलेला आहे. तर सॉक्रेटिस counseled his disciples to keep their mouth shut and speak only when absolutely necessary. सॉक्रेटिसने त्याच्या शिष्यांना आपले तोंड म्हणजे बंद ठेवण्याचा तो उपदेश करा. त्यांना सांगायचे की तुम्ही जास्तीचं बोलायचं नाही आणि जेव्हा अगदी गरज आहे तेव्हाच काय करायचं, बोलायचं. एरवी आपण तुम्ही तोंड तुमचं काय करा, बंदच ठेवा, असा तो उपदेश आपल्या शिष्यांना द्यायचा. मग पुढे काय झालं बघा. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, इट इज राईट टाइम टू स्पीक, दे आस्क्ड हिम. मग त्याचे शिष्य त्यांना पुन्हा म्हणाले की गुरुजी, मग आपण नेहमी तोंड बंद ठेवायचे आणि मग जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच तोंड उघडायचे, म्हणजे बोलायचं. मग बोलण्याची कोणती वेळ योग्य आहे हे आम्हाला कसे समजणार, मग आम्ही असं कसं ओळखायचं की आता खरोखरच तोंड उघडून बोलण्याची वेळ आलेली आहे, हे आम्ही कसं समजायचं, असं त्या शिष्याने त्याला विचारलं. तर तो त्याचं पुढचं प्रत्युत्तर रिप्लाय काय होता बघा. ओपन युअर माउथ तेव्हा सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना सांगितलं की ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 questions and received an affirmative answer to each of the 3, replied Socrates. So Socrates replied to his disciple to open their mouth only if they got an affirmative answer to the 3 questions that they going to ask himself. की त्यांना सांगितलं की स्वतःला 3 प्रश्न विचारल्यानंतरच त्या 3ही प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला होकारार्थी आली तरच तुम्ही बोलण्यासाठी तोंड उघडा, अन्यथा तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवलं तर ते अतिशय चांगलं होईल, असा उपदेश सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना केला. पुढे काय झालं बघा. सो व्हॉट वेअर द 3 questions, मग ते 3 प्रश्न कोणते होते. तर 3 प्रश्न. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्स बिफोर वी स्पीक इज, की बोलण्यापूर्वी आपण स्वतःला विचारावायचा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इज इट ट्रू, हे खरे आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी, म्हणजे सत्यता ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी आवरसेल्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. की बोलण्यापूर्वी आपण जो स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, 3 प्रश्न विचारले पाहिजे, त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इज इट ट्रू, हे खरे आहे का. आपण जे सांगणार आहोत, आपण जे बोलणार आहोत आता तोंड उघडून, त्याच्या खरेपणाबद्दल आपल्याला खात्री असायला हवी. म्हणजेच आपण जे काही बोलणार असो ते जर त्याच्या सत्यतेविषयी जर आपल्या मनात शंका असेल किंवा ते खरं नसेल तर आपण एकही शब्द न बोलणे हेच आपल्यासाठी चांगलं ठरेल. आणि कारण का, जेव्हा आपण निष्काळजीपणे अगदी बेफिक्रीने शब्द उच्चारतो तेव्हा आपणच हे जे काही खोटे आहे, एक प्रकारचं खोटं असत्य पसरविण्याचं काम करत असतो. म्हणजे आपण स्वतःच असत्याचे प्रचारक होतो, असं अतिशय सुंदर असं समर्पक असं उत्तर सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना दिले. तर मग दुसरा प्रश्न कोणता होता बघा. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीझंट, की जो दुसरा प्रश्न विचारायचा तो म्हणजे की इज इट प्लीझंट, ते आनंददायक आहे का. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स, सो इट इज बेटर दॅट दीज अनप्लीझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. म्हणजे असे बरेचसे शब्द आहेत, बरेचसे वाक्य आहेत, शेरे म्हणू शकतो आपण त्याला, निरर्थक केलेली विधाने किंवा वक्तव्य आहेत की जी काय त्यांचं काम काय असते, जे फक्त इतरांना वेदना देण्याचं, दुःख, ही जी काही विधाने असतात
ती काही विधाने फक्त इतरांना वेदना देण्यासाठी, त्यांना दुःखी करण्यासाठीच उच्चारलेले असतात. म्हणून अशा प्रकारचे जे काही दुःखदायक शब्द असतात ते आपण न बोललेलंच योग्य आहे. अँड द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. आणि जो तिसरा प्रश्न आहे जो स्वतःला विचारायचा असतो ते म्हणजे की ते उपयुक्त आहे का. जे काही आपण बोलणार आहोत, जे काही आपण आता बोलणार आहोत तोंड उघडल्यावर, ते खरंच उपयुक्त आहे का. इज आवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. आपण जे काही उच्चारणार आहोत, जे काही वाक्य बोलणार आहोत ते वाक्य ऐकणाऱ्याला म्हणजे लिसनरला खरोखरच फायदेशीर ठरणार आहे का. विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. हे आपले जे शब्द आहेत ते इतरांना स्वास्थ्य देतील, शांती देतील, समाधान देतील का. आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आणि आपण जे बोलणार आहोत, आपल्या बोलण्याने एखाद्याला मदत होणार आहे का. खरोखरच आपण जे काही बोलणार आहोत त्यातून एखाद्याला काही फायदा होणार आहे का, काही मदत होणार आहे का. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. सो इफ यू गॉट an affirmative answers for this all three questions, so this is the right time that you open your mouth and speak. आणि जर मग अशा त्या केसमध्ये जर आपल्याला आपण स्वतःशीच विचारलेल्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला होकारात आली तर निश्चितच मग आपण काय केलं पाहिजे, आपलं तोंड उघडून बोललं पाहिजे. अदरवाईज आपल्याला यातल्या एकाही जरी प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आलं तर आपण न बोललेलंच आपल्यासाठी फायदेशीर, आपल्यासाठी किंवा आपल्या समोर ऐकणाऱ्यासाठी फायदेशीर ठरेल असं लेखक आपल्याला सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपल्याला काय घेण्यासारखी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपण बोलताना अतिशय विचार करून बोललं पाहिजे. कारण आपल्या आपण जे काही बोलतो, आपले जे शब्द असतात तोंडावाटे बाहेर निघणारे ते एखाद्या बाणाप्रमाणे असतात. आणि जसा धनुष्यातून सुटलेला बाण एकदा का आपल्याला त्याला थांबवता येत नाही, त्यावर कसल्याही प्रकारचं नियंत्रण आपल्याला करता येत नाही, अगदी त्याच प्रकारे आपण हे जे बोललेले शब्द असतो. म्हणूनच लेखक या ठिकाणी काय म्हणतात की आपण आपल्या बोललेल्या शब्दांचे गुलाम असतो आणि याउलट न बोललेल्या शब्दांचे, भावनांचे मात्र आपण मालक असतो. म्हणूनच कदाचित आपण कमीत कमी बोलण्यासाठीच देवाने आपल्याला एका तोंडाची देणगी दिलेली आहे आणि जास्तीत जास्त ऐकण्यासाठी देवाने आपल्याला दोन्ही बाजूनी दोन कानं दिलेले आहेत. सो फ्रेंड्स, I hope you like the summary of this lesson. So please share, like and share this video. Thank you very much.